नमस्कार मित्रांनो, आज आपण वाडा तालुक्यातील एक धार्मिक महत्त्व असणारे तिळशे या ठिकाणी आलो आहोत। या तिळशे श्री क्षेत्राला आपण भेट देणार आहोत। मित्रांनो, पुराणांपासून ते वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथांमध्ये तिळशेश्वराचा उल्लेख हा आपल्याला बघायला मिळतो। तर चला सुरू करूयात आजचा ब्लॉग। माझ्या पाठीमागे दिसणारी ही शिवपिंडी ही स्वयंभू स्थितीत या ठिकाणी होती। नदीपात्रामध्ये चारी बाजूला उंच उंच दगड आहेत, त्यातल्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या दगडावर ही शिवपिंडी होती आणि तिचा जीर्णोद्धार झाल्यानंतर हे मंदिर या ठिकाणी तयार करण्यात आलं। महाशिवरात्रीचा खूप मोठा उत्सव या ठिकाणी होत असतो। महाशिवरात्रीला जवळजवळ वाडा, भिवंडी, शहापूर या तालुक्यातील बरेचसे भाविक भक्त या ठिकाणाला भेट देतात। आपण या ठिकाणचं सगळ्यात मुख्य आकर्षण असलेले देवमासे ते पाहण्यासाठी आता पुढे जाऊयात। मित्रांनो, आपण देवमासे असलेल्या डोहाजवळ येऊन पोहोचलो आहोत। हाच तो डोह ज्याच्यामध्ये देवगुणी मासे आपल्याला बघायला मिळतात। तिळशे गाव परिसरातील स्थानिक लोक वेगवेगळ्या आख्यायिका या देवमाशांच्या स्वरूपात सांगतात। एक आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी असणारा तुकडा मासा हा कापा मासा किंवा तुकडा मासा या नावाने प्रसिद्ध आहे। येथील स्थानिक लोक त्या तुकडा माशाची आख्यायिका अशी सांगतात की एका माणसाने इथून मासे पकडून ते मासे घरी घेऊन गेले, ते तुकडे केले आणि शिजवण्यासाठी ठेवले। पण 1, 1.5, 2, 3 तास झाले पण तरीही मासे काही शिजेनात। त्यांना ह्याच्यामध्ये वेगळेपण वाटलं आणि म्हणून त्यांनी ते सगळी केलेली भाजी, ते तुकडे केलेले सगळे मासे एकत्र करून नदीमध्ये पुन्हा सोडून दिले। तर काय चमत्कार झाला, तर तो तुकडा मासा एकत्र झाला आणि त्याचा जिवंत मासा या डोहामध्ये पोहू लागला। मित्रांनो, महाशिवरात्रीची जेव्हा यात्रा असते तेव्हा यात्रेमध्ये तो तुकडा मासा या डोहामध्ये बघायला मिळतो, फक्त एका दिवसासाठी। असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या पहाटी तो मासा या डोहामध्ये येतो आणि संपूर्ण या मंदिर परिसराला भेट देतो आणि त्या दिवशी तो लुप्त होतो। तो तुकडा मासा जातो कुठे, तर बरेचसे जाणकार असं म्हणतात की या डोहाच्या आतमध्ये खूप मोठ्या कपारी आहेत आणि त्या कपारींमध्ये वर्षभर ते मासे इथेच राहतात। मित्रांनो, हे देवगुणी मासे हे ह्याच डोहामध्ये फिरत असतात आणि असं म्हणतात की याच डोहाच्या आतमध्ये अशी कपार आहे की त्या कपारीमध्ये हे संपूर्ण वर्षभर लपून राहतात, जेणेकरून पावसाचं पाणी जरी आलं तरी पण हे मासे हा डोह सोडत नाहीत। आणि विशेष म्हणजे ह्या डोहाच्या पुढे हे मासे अजिबात दिसत नाहीत, हे सापडतच नाही आहेत। तिकडे जनरली ज्या भागामध्ये ज्या नदीमध्ये मासे सापडतात तेच मासे तिकडे असतात, पण हे देवगुणी मासे फक्त या डोहामध्ये असतात। किंवा हा डोह सोडून वरती जो डोह आहे, वरती नदीचा भाग आहे, तिकडे सुद्धा हे मासे सापडत नाहीत। फक्त आणि फक्त या एका भागामध्ये हे मासे आहेत। हा सगळ्यात मोठा अध्यात्माचा विषय की महापूर येऊनसुद्धा हे मासे या ठिकाणी कसे, हा जगाला पडलेला एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे।
मित्रांनो, श्री क्षेत्र तिळशेश्वर अजून एका विशेष कारणासाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे दशक्रियाविधी। शास्त्रात असं म्हटलेलं आहे की एखादी नदी उत्तर दक्षिण वाहत असेल त्या ठिकाणी दशक्रियाविधी हा संपन्न केला जाऊ शकतो। आणि वाडा तालुक्यामध्ये वाहणारी ही वैतरणा नदी तिळशे या ठिकाणी उत्तर दक्षिण वाहते आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण या पंचक्रोशीतील दशक्रियाविधी इथे संपन्न होतात। पण खेदाची गोष्ट एवढीच वाटते की मित्रांनो, माझ्या पाठीमागे आपल्याला वेगवेगळ्या हारांचे तुकडे, फोडलेले नारळ किंवा विधी संपन्न झाल्यानंतर जो काही कचरा राहतो तो इथे बघायला मिळतो। तर मी प्रत्येक प्रेक्षकाला एवढी विनंती करेन की आपला जर दशक्रियाविधी इथं संपन्न होत असेल तर विधी आटोपल्यानंतर आपल्याबरोबर आणलेली घाण, कचरा, आपल्याबरोबर असलेलं निर्माल्य हे नदीत न सोडता आपल्यासोबतच घेऊन जाणं योग्य राहील। कारण ते नदीत सोडल्यानंतर ह्या माशांनासुद्धा हानी पोचू शकते आणि म्हणून मी प्रत्येकाला विनंती करतोय की आपण आणलेला कचरा आपण सोबत घेऊन जावा। तर आता आपण माशांचे अगदी जवळून व्हिडिओ फुटेज घेऊयात आणि बघूयात देवगुणी मासे ॲक्च्युअलमध्ये दिसतात कसे। मित्रांनो, अशा प्रकारे आपण श्री क्षेत्र तिळशेश्वर या मंदिराला आणि तेथील चमत्कारिक देव माशांना आपण भेट दिली। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला जरूर कळवा, कमेंट करा, एक लाईक करा। आता आपण घेऊयात रजा। टाटा, गुड बाय।